गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्या गुरुजनांना प्रणाम करून आपण आपल्या आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शक्ती लाईव्ह फाउंडेशनच्या भगवान कल्की आणि येशू ख्रिस्त यांचे पुनरागमन याच्या तिसऱ्या भागामध्ये. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवान कल्की आणि येशू ख्रिस्त हे कसे एकच आहेत, आणि या भागामध्ये आपण श्री चंद्रनील देसाई सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत भगवान कल्की यांचे गुरु आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल. तर त्यासाठी आपण पुन्हा आमंत्रित करूया श्री चंद्रनील देसाई सर यांना आपल्या शक्ती लाईव्ह फाउंडेशनच्या युट्यूब पॉडकास्टवर. तर चंद्रनील देसाई सर, पुन्हा आपले स्वागत आहे आपल्या शक्ती लाईव्ह फाउंडेशनच्या भगवान कल्की आणि येशू ख्रिस्त याच्या तिसऱ्या भागात. मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की कसे भगवान कल्की आणि येशू ख्रिस्त हे एकच आहेत, आणि मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला सांगितले की भगवान कल्की यांना गुरु आहेत. त्या गुरूंबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल का? सर्व गुरुजनांना नमस्कार करून मी माझे अनुभव सांगायला सुरुवात करतो. हो, हे खरे आहे. साधारण 2000 ते 2002 या सालादरम्यान महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 नंतर योगी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे भगवान कल्की यांना भेटले. या भेटीच्या दरम्यान योगी निवृत्तीनाथ यांनी भगवान कल्की यांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि त्यांच्या नवीन बांधलेल्या वाड्याबद्दल आणि लग्नासंबंधी विचारणा केली. यानंतर हे 5ही जण योग मार्गाने ज्या ठिकाणी नवीन वाडा बांधलेला होता त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी ते काही वेळ थांबले आणि थोड्या वेळाने ते त्या ठिकाणहून योग मार्गाने त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचले. त्र्यंबकेश्वर मध्ये योगी निवृत्तीनाथ यांची समाधी स्थळाच्या ठिकाणी एक टेकडी आहे छोटी. त्या टेकडीवरती हे 5ही जण उतरले. थोडा वेळ तिथं थांबल्यानंतर योगी निवृत्तीनाथ आणि भगवान कल्की हे योगी निवृत्तीनाथ यांच्या समाधी स्थळाकडे पोहोचले. त्या ठिकाणी योगी निवृत्तीनाथ त्यांच्या समाधी स्थळाकडे चालत गेले आणि समाधीचा जो चौथरा होता त्यामध्ये ते निघून गेले. भगवान कल्की हे त्या ठिकाणी बसलेले जे वारकरी संप्रदायाचे लोक होते त्या लोकांबरोबर टाळ घेऊन भजन करीत बसले. पहाटे 6 वाजता भगवान कल्की हे जाण्यास निघाले. त्यावेळेस योगी निवृत्तीनाथ हे त्यांच्या समाधीमधून बाहेर आले आणि त्यांनी भगवान कल्की यांना प्रश्न केला, निघालास? त्यावर भगवान कल्की म्हणाले, हो. योगी निवृत्तीनाथ यांनी पुन्हा भगवान कल्की यांना विचारले, माग तुला काय पाहिजे ते? त्यावरती भगवान कल्की म्हणाले, मला काहीही नको. यावरती योगी निवृत्तीनाथ म्हणाले, मी तुला पृथ्वीचे राज्य देतो. आणि थोडा वेळ थांबून ते पुन्हा त्यांच्या समाधीच्या चौथऱ्यामध्ये निघून गेले. आणि भगवान कल्की योगी निवृत्तीनाथ त्यांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणाहून निघून गेले. अशा पद्धतीने योगी निवृत्तीनाथ हे भगवान कल्की यांचे प्रथम गुरु आहेत. दोन 2017 साली महाशिवरात्रीच्या दिवशी गुरु परशुराम हे भगवान कल्की यांच्या समोर प्रकट झाले. त्यांच्या भेटीच्या दरम्यान भगवान कल्की
हे गुरु परशुरामांचे शिष्य झाले. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रणाम गुरुदेव. भगवान कल्की यांचे पिता परमेश्वर यांनी भगवान कल्की यांना सांगितले की प्रकृतीचे ज्ञान प्राप्त करून घ्या. त्यासाठी भगवान कल्की हे संभाला किंवा ज्ञानगंज या ठिकाणी गेले. भगवान कल्की हे जेव्हा संभाला किंवा ज्ञानगंज या ठिकाणी प्रकट झाले तेव्हा त्या ठिकाणी त्यांना एक कॅप्सूल दिसली. ती कॅप्सूल काल आणि कालचक्राच्या प्रभावाच्या पलीकडे होती. जेव्हा भगवान कल्की हे कॅप्सूलच्या समोर उभे होते तेव्हा त्यांनी कॅप्सूलच्या आतमध्ये पाहिले. तेव्हा त्यांना असे दिसले की अनेक सिद्ध पुरुष 2 रांगेमध्ये तप करताना त्यांना तिथं बसलेले दिसले. त्या बसलेल्या अवस्थेतील सिद्ध पुरुषांची उंची ही कल्की भगवान यांच्या उभ्या असलेल्या उंची समान होती. ते सिद्ध पुरुष त्या ठिकाणी हजारो वर्षांपासून तप करीत होते. ती कॅप्सूल एक गुफाच होती. त्या गुफेमध्ये सिद्ध पुरुषांच्या बसलेल्या 2 रांगांच्या मधून एक मार्ग जात होता आणि त्या संपूर्ण गुहेमध्ये धुकेच धुके होते. त्या मार्गाच्या शेवटच्या भागात एक मंद प्रकाश होता आणि त्या मंद प्रकाशातून एक आवाज आला, कोण? त्यावर कल्की भगवान म्हणाले, नारायण. हे उत्तर जेव्हा कल्की भगवान यांनी दिले त्यानंतर त्या ठिकाणी बसलेल्या सर्व सिद्ध पुरुषांमध्ये हालचाल सुरू झाली. त्यांच्या तपस्येमध्ये पुन्हा आणखीन विघ्न नको म्हणून कल्की भगवान तिथून अदृश्य झाले. नारायण. त्या दिवसानंतर भगवान कल्की हे गुरु परशुरामांसोबत संभाला किंवा सिद्धाश्रम या ठिकाणी जाऊ लागले. गुरु परशुरामांनी भगवान कल्की यांना संभाला किंवा सिद्धाश्रमांमध्ये एक कायमस्वरूपी जागा अभ्यासासाठी दिली. तिथेच गुरु परशुरामांनी भगवान कल्की यांना शस्त्र आणि अस्त्र यांचे ज्ञान दिले. गुरु परशुराम यांनी भगवान कल्की यांना भगवान शिवांकडे नेले. त्या भेटीमध्ये भगवान शिव हे भगवान कल्की यांचे गुरु झाले. भगवान शिव यांनी भगवान कल्की यांना अनेक आध्यात्मिक विद्यांमध्ये पारंगत केले. शिष्य कल्की हे गुरु शिवांच्या आजही संपर्कात आहेत आणि ते त्यांचे आजही मार्गदर्शन घेत आहेत. त्यानंतर गुरु परशुराम यांनी भगवान कल्की यांना अगस्त्य मुनींकडे नेले. या भेटीमध्ये अगस्त्य मुनींनी भगवान कल्की यांना प्रश्न विचारला, तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे? त्यावर भगवान कल्की यांनी उत्तर दिले, तुमच्याकडे असलेले सर्व आध्यात्मिक ज्ञान मला प्राप्त व्हावे ही माझी इच्छा आहे. त्यावरती
अगस्त्य मुनी आणि गुरु परशुराम प्रसन्न झाले आणि त्यांच्या या उत्तरावरती प्रसन्न होऊन अगस्त्य मुनींनी त्यांच्याजवळ असलेले सर्व आध्यात्मिक ज्ञान भगवान कल्की यांना दिले. त्यानंतर गुरु परशुराम यांनी भगवान कल्की यांना सप्त ऋषींकडे नेले. या भेटीमध्ये सप्त ऋषींनी भगवान कल्की यांना त्यांच्या कार्याशी संबंधित असलेले ज्ञान प्राप्त करून दिले. दोन 2021 मध्ये भगवान कल्की आणि युक्तेश्वर गिरी यांची भेट झाली. या भेटीमध्ये भगवान कल्की हे गुरु युक्तेश्वर गिरी यांचे शिष्य झाले. गुरु युक्तेश्वर गिरी हे लहारी महाशयांचे शिष्य आहेत. लहारी महाशय हे हिमालय स्थित गुरु बाबाजी यांचे शिष्य आहेत. योगानंद हे गुरु युक्तेश्वर गिरी यांचे शिष्य असल्यामुळे भगवान कल्की यांचे ते गुरुबंधू आहेत. 2022 मध्ये गुरु युक्तेश्वर गिरी यांना भेटल्यानंतर त्याच वर्षी भगवान कल्की यांची भेट परमगुरु बाबाजी यांच्याशी एका हिमालयातल्या गुहेमध्ये झाली. या भेटी दरम्यान परमगुरु बाबाजी यांनी भगवान कल्की यांना त्यांच्या गुरूंना नमस्कार करून येण्याचे सुचविले. भगवान कल्की त्यांच्या गुरूंना नमस्कार करून आल्यानंतर ते परमगुरु बाबाजींच्या समोर येऊन बसले. त्या दोघांच्या मध्ये एक तलवार ठेवलेली होती. भगवान कल्की परमगुरु बाबाजी यांच्या समोर बसल्यानंतर परमगुरु बाबाजी यांनी भगवान कल्की यांचा हात हातात घेतला आणि तो हात त्यांनी दोघांच्या मध्ये ठेवलेल्या तलवारीवरती ठेवला. या भेटी दरम्यान परमगुरु बाबाजी यांनी भगवान कल्की यांना शस्त्र आणि अस्त्र वापरण्याचे संकेत दिले. आणि मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला सांगितले की भगवान कल्की यांचे निरंतर काम चालू आहे व तुम्ही त्यांचे काम जवळून पाहिले आहे. तर त्या कामाबद्दल तुम्ही आम्हाला सांगाल का? हो, नक्कीच. परमेश्वराचा आदेश होता, मानवाचे पाप मेंढी आणि बकरी यांचा बळी देऊन माफ होईल. आणि संपूर्ण जगभरात 2018 पर्यंत ही गोष्ट ग्राह्य मानली जात होती. 2018 मध्ये मी आणि भगवान कल्की आम्ही अशाच एका बळी देण्याच्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी भगवान कल्की यांचे पिता परमेश्वर आणि भगवान कल्की यांच्यामध्ये बळी देण्याच्या प्रकारावरती चर्चा झाली. या चर्चेमध्ये भगवान कल्की यांनी परमेश्वर यांच्याकडून बळी देण्याचे प्रकार बंद करण्याचे आदेश मिळवून घेतले. त्यानंतर परमेश्वर भगवान कल्की यांना म्हणाले, मी आखातात पुढे जातो, तू मागावून ये. याचा परिणाम असा झाला की जगाने महामारी अनुभवली. महामारीनंतर युक्रेन आणि रशिया यांचे युद्ध सुरू झाले. 2023 मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये गुरु युक्तेश्वर गिरी आणि भगवान कल्की हे मिडल ईस्टला गेले. या दरम्यान गुरु युक्तेश्वर गिरी भगवान कल्की यांना म्हणाले, इस्रायलाइट ही प्रॉमिस लँड आहे, परंतु तू इथे काम करू शकतोस.
याचा परिणाम असा झाला, 7 ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. या संघर्षाचे रूपांतर नंतर युद्धामध्ये झाले. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी मी माझ्या समोर बघितल्या आणि मी या सर्व गोष्टींचा साक्षीदार पण आहे. आणि त्यामुळे मी त्यांच्या म्हणजे भगवान कल्की यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल सांगू शकतो. तर आम्ही असे देखील ऐकले आहे की भगवान कल्की यांच्या कार्यात अनेक शक्ती कार्यरत आहेत. हे खरे आहे का? होय, हे खरे. आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि आपण त्याबद्दल जाणून घेऊया आपल्या पुढच्या भागामध्ये. तर ह्या भागामध्ये आपण पाहिले की भगवान कल्की यांना गुरु परशुराम, गुरु शिवा, गुरु युक्तेश्वर गिरी आणि अगस्त्य मुनी आणि सप्तऋषी यांच्याकडनं कसे आध्यात्मिक ज्ञान व मार्गदर्शन प्राप्त झाले. आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कशा विविध शक्ती भगवान कल्की यांना जोडल्या गेल्या आहेत व विविध शक्ती त्यांच्याबरोबर राहून कशा कार्य करत आहेत हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.